बहिणींना केवायसी पाठवलेलं आहे, काय सांगाल? मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की सर्व्हरमध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत। रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचं ई-केवायसी प्रोसिजर होते। आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे। जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर, त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत त्यांना अवधी आहे, म्हणजे आणखीन 1.5 महिना त्यांना अवधी आहे। जे पूरग्रस्त भाग आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन 15 दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेतो। तर आपण इथे बघितलं की स्वतः मंत्री महोदय नेमके काय म्हणालेले आहे। त्यानंतर इथे आपल्याला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला जात आहे की सर आम्हाला ई-केवायसी तर करायची आहे, पण आम्हाला इथे ना पती आहे ना वडील आहे, तर आम्ही आता जी ई-केवायसी आहे ती कशी करायची? जर आम्ही ई-केवायसी जर नाही केली तर आमचा जो फॉर्म आहे हा रिजेक्ट होणार आहे आणि आम्हाला यापुढील जो हप्ता आहे तो हप्ता भेटणार नाही। तर आता नेमकं आम्ही काय करायचं? तर त्याच प्रश्नाचं इथे महत्त्वाचं उत्तर आपण इथे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर इथे बघू शकता बघा, लाडक्या बहिणींना ई-केवायसीला अडचण, पती आणि वडील हयात नसल्यावर काय करावे, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष। तर याचबद्दल आता आपण इथे महत्त्वाची माहिती इथे बघणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका। जर स्किप केला तर तुम्हाला इथे काही कळणार नाही आणि तुम्हाला फॉर्म भरण्यामध्ये इथे खूप मोठी अडचण येऊ शकते। तर बघू शकता बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केलेले आहे। दरम्यान महिलांच्या पती आणि वडिलांची केवायसी करणे इथे अनिवार्य आहे। तर बघा इथे सरकारने काय केलेलं आहे, जर तुम्हाला महिलांना जर ई-केवायसी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे इथे आधार कार्ड असणे अनिवार्य इथे सरकारने केलेलं आहे। परंतु काही महिलांचं काय झालेलं आहे की त्यांना वडीलसुद्धा नाही आणि पतीसुद्धा नाही, तर त्यांनी काय करायचं आहे हा मोठा प्रश्न इथे उपस्थित होत आहे। तर त्याचबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे। दरम्यान लाभार्थी महिलांसोबतच आता त्यांच्या पती किंवा वडिलांची केवायसी करणे अनिवार्य केले आहे। ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही अशा महिलांनी काय करायचे असा प्रश्न आता महिला इथे विचारत आहे। बघा, ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही त्या लाडकीने काय करावे? लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य आहे। मात्र ही अट आता महिलांसाठी मोठी जाचक ठरलेली आहे। आता ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही अशा महिलांचा लाभ बंद होणार की काय असा प्रश्न महिलांच्या मनात इथे निर्माण झालेले आहे। तर इथे बघू शकता बघा, इथे काय झालेलं आहे की काही महिलांना इथे पती नाही आणि वडीलसुद्धा नाही आहे। तर आता काय झालेलं आहे की सरकारने इथे केवायसी करताना पतीची किंवा वडिलांचे आधार कार्ड इथे असणे त्यांचीसुद्धा इथे केवायसी करणे इथे बंधनकारक केलेले आहे। परंतु ही जी अट आहे ही अट आता महिलांसाठी खूप मोठी अडचण ठरत आहे। कोणत्या महिलांसाठी अडचण ठरत आहे की ज्या महिलांना इथे पती पण नाही आणि वडील पण नाही अशा महिलांसाठी खूप मोठी अडचण ठरत आहे आणि त्यांच्या मनात असा प्रश्न येत आहे, जर आपण इथे जर हा फॉर्म भरला नाही तर यापुढील जे हप्ते आहे आपल्याला ते हप्ते आता इथे आपल्याला इथे भेटणं बंद होईल। तर आता नेमकं आम्ही काय करायचं हा मोठा प्रश्न आता महिला इथे विचारत आहे। तर आता या प्रश्नाचं उत्तर सरकारने यावर काहीतरी उपाय करण्याची ती मागणी आता महिलांकडून इथे होत आहे। जर आम्ही आता फॉर्म भरला नाही समजा तर यापुढे जो ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो हप्ता येणारा हप्ता तो आम्हाला भेटणार नाही असं महिला म्हणत आहे। तर सरकारने यावर लवकरच तोडगा करावा असं महिलांचं म्हणणं आहे। बघा, आता ई-केवायसीची प्रोसेस नेमकी कशी आहे? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे। केवायसी करण्याची प्रोसेस ऑनलाईन आहे। तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन फक्त तुमची माहिती अपलोड करावी लागणार आहे। बघा, इथे जी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रोसेस आहे ही खूप सिंपल पद्धतीने आहे, परंतु आपल्याला काय होणार आहे की ही दरवर्षी आपल्याला ई-केवायसी करणे ते बंधनकारक आहे। जशी आपण बँकेमध्ये दरवर्षी जाऊन केवायसी करत असतो तसेच आता जर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला इथे ई-केवायसी करणे दरवर्षी इथे बंधनकारक आहे ई-केवायसी करणे। परंतु याची जी प्रोसेस आहे ही खूप सोपी आहे। फक्त आपल्याला काय करायचं आहे की केवायसी करण्याची जी प्रोसेस आहे ही ऑनलाईन आहे। तुमच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फक्त तुमची माहिती अपलोड करावी लागणार आहे। बघा, जी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट असते ना, लाडकी बहीण योजना .com या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे आणि तिथे जाऊन फक्त तुमची माहिती जी अपलोड माहिती असते ना आधार कार्डवर
ती माहिती आपल्या इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमची KYC इथे पूर्ण होणार आहे. या प्रोसेससाठी 2 महिन्यांची मुदत दिलेली आहे. KYC करताना तुम्हाला तुमच्या पती किंवा वडिलांचे आधार कार्ड जोडावे ते लागणार आहे. परंतु ज्यांचे पती किंवा वडील आहेत नाही अशा महिलांसाठी सरकार लवकरच तोडगा काढणार आहे. बघा, ही जी प्रोसेस आहे ही KYC आहे, आपल्याला 2 महिन्याच्या आधी ते करायची सरकारने ते मुदत दिलेली आहे. आणि ज्या महिला पूरग्रस्त भागातील असेल त्या महिलांना अतिरिक्त 15 दिवस इथे सरकारने दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही ते लवकरात लवकर KYC करून घ्यायची. परंतु ज्या महिलांचे पती किंवा वडील नाही अशा महिलांनी काय करायचं आहे हे आता सरकारने अजूनसुद्धा इथे सांगितलं नाही. परंतु सरकार यावर लवकरच तोडगा काढण्याची इथे शक्यता आहे. बघा, पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला जो सप्टेंबरचा हप्ता आहे, हा सप्टेंबरचा हप्ता आपल्या अकाउंटवर इथे जमा झालेला आहे. खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर जो सप्टेंबरचा हप्ता आहे, हा सप्टेंबरचा हप्ता इथे त्यांच्या अकाउंटवर जमा झालेला आहे. तुमच्या अकाउंटवर सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे हा जमा झाला का, तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. बघा, लाडकी बहीण महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. दरम्यान हा हप्ता उशिराने जमा झालेला आहे. त्यानंतर आता ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिला विचारत आहे. बघा, जो आपला सप्टेंबरचा हप्ता आहे, हा सप्टेंबरचा हप्ता आपल्याला शुक्रवारपासून जवळजवळ सर्व लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये आता 5 ते 6 दिवस झालेले आहे जमा करून. 410 कोटी इथे मंजूर झालेली होती. ते पैसे आता आपल्या अकाउंटवर इथे जमा झालेले आहे सप्टेंबरच्या पैशाचे. परंतु आता महिलांना असा प्रश्न पडलेला आहे की दिवाळी आलेली आहे आणि जसं आपल्याला मागच्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये एकत्र भेटलेले होते दिवाळीच्या निमित्ताने, तसंच आता महिलांना वाटत होतं की आपल्याला 2 महिन्याचे एकत्रित पैसे 3,000 रुपये भेटेल. परंतु या महिन्यामध्ये या दिवाळीला असं काही झालेलं नाही आहे. त्या महिलांना फक्त इथे 1,500 रुपये भेटलेले आहे आणि आता महिलांना वाटतं की सप्टेंबरचा हप्ता आपल्याला तर भेटलेला आहे. परंतु जो ऑक्टोबरचा हप्ता आहे, हा ऑक्टोबरचा हप्तासुद्धा आपल्याला दिवाळीच्या आधी इथे सरकारने देण्यात यावा. परंतु याबद्दल अजून कोणती जी ऑफिशियली बातमी आहे ती बातमी आलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्टनुसार आता असं होऊ शकतं की भाऊबीजेच्या दिवशी आपल्याला पैसे इथे भेटू शकतात. परंतु हा फक्त एक अंदाज आहे. जर आपल्याला भाऊबीजेच्या दिवशी पैसे नाही भेटले तर आपल्याला ऑक्टोबरच्या शेवटच्या महिन्यामध्ये इथे पैसे आपल्याला ऑक्टोबरच्या महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता इथे आपल्याला भेटू शकतो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास लाईक करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर चला, भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.